सर्वप्रथम सर्वांना जय शिवराय मंडळी. आपल्या सोबत एक अशी हस्ती आहे बैलगाडा क्षेत्रामध्ये ज्या व्यक्तीने म्हणजे कणा कणा माहिती असलेली बैलगाडा क्षेत्रातली अशी व्यक्ती आहे. या मराठवाड्यातलं छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधले जिल्हा अध्यक्ष बैलगाडा संघटनेचे बाबूशेठ चव्हाण नावाने ज्यांना प्रसिद्धी आहे असे पुष्पराजचे मालक आपल्या सोबत आहे. मंडळी म्हणतात ना, एखाद्या क्षेत्रात परिपूर्ण माहिती असल्याशिवाय उतरू नये, तशीच ही व्यक्ती आहे. पूर्ण माहिती तुम्ही कुठल्याही मैदानावर जा किंवा कुठलाही बैल त्यांना सांगा आणि त्याचा मालक सांगा, या संपूर्ण बाबी आणि नियम अटी असतील या सर्व गोष्टींची माहिती असणारे बाबूशेठ आपल्यासोबत आहे. त्यांच्यासोबत तजन भाई आहे जे जुने शौकीन आहे, बैलगाडा मालक आहे. तर सर्वप्रथम शेठ नमस्कार. नमस्कार. मला प्रथम तुमचा परिचय द्या सर्वांना. मी बाबूशेठ उमाजी चव्हाण, सातारा तांडा, छत्रपती संभाजीनगर. बरं, काय सांगाल? सगळ्यात महत्वाचं, भरपूर दिवसापासून आपलं चालू होतं मुलाखत घ्यायची. आज योग आला. झालटा केसरी मैदानात आम्ही आहोत सध्या. आणि मला प्रथम हे सांगा की तुम्ही जिल्हा अध्यक्ष कसे झाला? जिल्हा अध्यक्ष हे मी काय झालो नाही, मला काही पदाची गरज नाही. पण इथली जी पटशौकीन आहेत, म्हणजे मैदान बैलगाडा मालक आहेत, त्यांचं सगळ्यांचं म्हणणं आलं की तुम्ही राहा आणि तुम्हीच आम्हाला पाहिजे. बिनविरोध अशी निवड माझी केली आणि जनसामान्य माणसातून केली. बरं, किती वर्ष झाली तुम्हाला आता ह्या क्षेत्रामध्ये? पदावरती 2021-22 पासून आहे. अच्छा, म्हणजे बंदी उठली आणि त्याच्यानंतर अखिल भारतीय बैलगाडा संघटना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याची आम्ही बनवली. संघटनेचे नियम अटी कशा असतात? संघटनेच्या नियम अटी आता शंकरपटाच्या वेगळ्या असतात आणि 3 फेऱ्याच्या मैदानाच्या वेगळ्या असतात. शंकरपटामध्ये लोकांना सोयीचं व्हायला पाहिजे खेळण्यासाठी, त्या हिशोबाने त्या नियम अटी ठेवलेल्या आहेत. कोणावर अन्याय व्हायला नको असा आमचा सगळ्यांचा हेतू आहे. आणि इकडे मराठवाड्यात जवळपास शंकरपटच भरवतो. हो, 3 फेऱ्याचे मैदान कमी. मग तुमच्यावर असा एखादा प्रसंग येतो की त्या ठिकाणी तुम्हाला संघटनेचं प्रतिनिधित्व करावं लागेल मैदानामध्ये? बऱ्याच वेळेस येतो. बऱ्याच वेळेस लोकांवरती अन्याय होत असताना लोक फोन करतात. मग त्या विषयाला बघून, दोन्ही साईडच्या विषयाला बघून ते वादविवाद मिटावा लागतात आणि सुरळीत करावं लागतं सगळं. लोक ऐकतात, पण सांगितलेल्या गोष्टी त्यांच्या लक्षात येतात की चूक झाली, तिथे मान्य करतात. ह्या पदावर बसवण्यासाठी पहिले तर तुम्ही नादी पाहिजे, त्या क्षेत्राचे नादी पाहिजे. तर तुम्हाला हा नाद कसा लागला आणि कधीपासून लागला? मला हा नाद 2005 पासून आहे. आणि त्यावेळेस माझ्याकडे माझ्या घरच्या गाईचा एक खून झाला आणि ती वयस्कर गाय असल्यामुळे ती गाय गेल्याच्या नंतर 3 दिवसाचा असतानाच ती गेली. आणि त्या वासराला मी म्हशीचं दूध पाजून त्याला तयार केलं आणि तो इतका गरम वासरू निघाला की वाटतच नव्हतं तो चालेल म्हणून कशाला. आम्ही सरळ त्याला प्रशिक्षण देण्यासाठी झोपला आणि झोपल्याच्या नंतर तो वासरू कडक पळायला लागला. गावरान जातीचा होता तो, शंकरपट बिजलं नाव होतं त्याचं, शंकरपट. हा. नंतर मला ह्या क्षेत्राची माहिती नसताना मग मी ह्या क्षेत्रामध्ये उतरल्याच्या नंतर बऱ्याचशा अडचणी आल्या. छकडा घरातून हा काही वारसा नाही, वडिलांना नाद होता, पण ती आमच्या भागामध्ये सेमीगोंडा म्हणून नावाजलेला खेळ असायचा आधी. सेमीगोंडा बंद झाला का? हो, सेमीगोंडा आता काही ठिकाणी आहे, जसं झालटा आहे, गांधिले आहे, इकडं सांगी म्हणून गाव आहे, इथे होतात. पण आता लोक कसे, ह्या 3 फेऱ्याचं मैदान झालं, शंकरपट झाला, त्याच्यानंतर बिनजोडची मैदानं झाली, त्याच्यामुळे लोक आता सेमीगोंडाकडे काय वळत नाही.
त्या काळात आमच्या इथली कमिटी असायची, सातारा गाव आणि सातारा तांडा, ही दोन्ही लोक जुळून तिथल्या मैदानामध्ये चांगल्या प्रकारे भरवायची. आणि छानपैकी तिथं मैदान असायचं. पूर्ण 20-25 जण आणि पूर्ण गाव मिळून ती साजरा करायचे. आता किती बैल होता धावणीला तुमच्याकडे? आता माझ्याकडे 3 आहेत. 3 बैल. हो. कोणते कोणते नाव? पहिला पुष्पराज, जो पाठीमागे तुम्ही आता बघताय. दुसरा मंत्रम आहे. तिसरा पिंटा म्हणून आता नवीन खरेदी आहे. गुलाल आता पुष्पराजचे शंकरपटामध्ये जवळपास 55 एक नंबर केलेला आहे. आदात असताना, 2 दात असताना. कोणत्या खांदी पळतो पुष्पराज? दोन्ही खांदी. आम्ही सुरुवातीला त्याला उजव्या खांदी पळवला, मध्यंतरीच्या काळामध्ये त्याला आम्ही डाव्या खांदी पळवला, आता दोन्ही खांदी पळवतो त्याला. आणि ह्या बैलाचं सांगायचं तर 3 फेऱ्यामध्ये आणि एक जवळपास 7-8 नंबर केलेले आहेत. 3 फेऱ्या? हा. दुसरा, तिसरा, चौथा हे वेगळे आहेत. आणि मागच्या वर्षी त्याला कुरकुत म्हणजे आल्यामुळं जवळपास आमचे 6-7 महिने त्याच्यामध्ये गेले. बैल जशी बकरी जमिनीवरती पाय हे करून म्हणजे फोल्ड करून खाते तसा बैल खात होता. वाटत नव्हतं की बैलाची कंडिशन लवकर रिकव्हर होईल म्हणून, पण बरेचसे प्रयत्न केले. त्याच्यानंतर मग त्याला आराम भरपूर दिला आम्ही, आणि मग त्याच्या नियोजनाच्या हिशोबाने आम्ही खेळत राहिलो. म्हणजे बैल जसा तयार दिसत गेला आम्हाला, तसं आम्ही त्याला फेरे देणं, पोहणी देणं, तसं तयार केलं त्याला. अजूनही त्याच्या कधी मध्ये खडा आला तर होत. किती बैल झाले तुमच्याकडे आतापर्यंत? आतापर्यंत जवळपास 15-16 बैल झालीत. अच्छा, म्हणजे सगळे मैदान गाजवलेले बैल? हो, सगळे मैदान गाजवलेली बैल. माझ्या इथं तरी कमी पळतात, पण बाहेर जाऊन बैल माझी चांगली पळतात. विक्री केल्याच्या नंतरही बऱ्याच दिवसापर्यंत बैल पळत असतात. आता माझा चिमण्या तर 1 नंबरचाच बैल होता माझ्याकडे. जवळपास 3 वर्ष त्याने माझ्याकडे असताना सतत जिथे जाईल तिथे 1 नंबर करणारा माझा तो दोन्ही खांदी बैल. अजून बैल सांगा ना मला, की जे काही हिंद केसरी झाले असतील किंवा कुठल्या मैदानात गुलाल घेतलेले असतील, ते तुमच्याकडचे बैल होते आणि बाहेर जाऊन ज्यांनी मैदान गाजवलं. आता माझ्याकडचा बैल चिमण्या जो होता तो 2013 साली मी विकला. माझ्याकडून जाऊन त्याने लोणावळ्याच्या घाटामध्ये घाट गाजवला, बिनजोडला पळाला. त्याच्यानंतर माझा चॉकलेट होता, तो पण मी दिल्याच्या नंतर तो पण लोणावळ्याचा घाट खूप गाजवला त्याने. त्याच्यानंतर माझ्याकडे एक जपकट नावाचा बैल होता, तो बैल पण मी MP मध्ये दिला. तो बी जवळपास 8 ते 9 वर्ष पळाला. हो, जवळपास 7 वर्ष तर चांगल्या कंडिशन मध्ये पळाला. आणि त्याच्यानंतर माझ्याकडे जपकट आला. जपकटच्या नंतर माझ्याकडे शेला म्हणून बैल पळत होता. त्यावेळेस बंदी असताना मी काय त्याला जास्त घेऊन फिरलो नाही, जिथे एका दुःख ठिकाणी बैल पळवला. पण तो बैल बी खूप मोठा आणि देखणा बैल होता, चांगला पळाला. मी त्याला MP ला दिला. त्यानंतर माझ्याकडे हिरो नावाचा बैल होता. तो हिरो नावाचा बैल अजूनही मुंबईमध्ये पळतोय आणि चांगल्या कंडिशन मध्ये पळतोय. 2016-17चा बैल आहे तो. तर 19-20 मध्ये मी त्याला हो आणि 2020 मध्ये मी त्याला दिला. त्याच्यानंतर माझ्याकडे देवा नावाचा बैल, भाईचा, तजन भाईचा आणि माझा, जो आज तळेगावच्या सांडू मिस्त्रींच्या नावाने पळतोय, तो बैल पण माझाच होता. माझ्याकडे त्या बैलाने पण भरपूर आदात असताना, दुसा असताना, चौशामध्ये लागल्याच्या नंतर आम्ही त्याला विक्री केला. पण त्या बैलाचं असं वैशिष्ट्य होतं की ड गटाचा पण नंबर घ्यायचा, त्याच दिवसात दुसरा फेऱ्याला जनरलचा पण नंबर घ्यायचा, असा बैल. आणि बैलाने जिथे जाईल तिथं काम केलं. चांगला बैल पळत होता माझ्याकडे. आता त्यांच्याकडे पण चांगला पळतोय. ज्यांना आम्ही विकला होता त्यांच्याकडे पण चांगला पळाला बैल. तिथे त्याने भरपूर फायनल घेतल्या. 2 व्हीलर घेतली, बुलेट घेतली त्याने बऱ्याच ठिकाणी. आणि तिथून नंतर आम्ही इथे शिल्लोडचा एक मोठं नियोजन झालं.
तर सत्तार साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आणि त्यांच्या त्या कृषी प्रदर्शनाच्या निमित्ताने त्या खेळामध्ये ह्या बैलाने ड पटामध्ये शाईन गाडी जिंकलेली आहे. पुष्पराज. हा, पुष्पराजने. आणि जनरल मध्ये स्प्लेंडर गाडी पण जिंकली दुसऱ्या दिवशी. आणि देवा आम्ही इकडं आणला होता, तर त्या बैलाने सुद्धा आपली सिडी डिलक्स गाडी जिंकलेली. म्हणजे 3 गाड्या तिथं जिंकलेल्या त्या. एकंदरीत बैल तुमच्याकडे तुम्हाला धार्जिन आहे नाही याच्यावर माझा विश्वास नाही. माझा विश्वास जे आपण त्याला खाऊ घालतोय त्याच्यावरती आहे आता. आणि मी त्या बैलांच्या कंडिशन नुसार खेळत असतो. बैलांना जर बैल कुठे कमी जास्त पळत असेल तर मी 1-2 खेळ सोडून देतो. बैल जोपर्यंत माझ्या दावणीमध्ये उड्या मारत नाही, बैल चांगला दिसत नाही, मग त्या हिशोबाने मी खेळत असतो त्यांच्या कंडिशन नुसार. माझी असं काही नाही की आज 9 तारखेचा खेळ का म्हणून लगेच 10 तारखेचा खेळ करायचा असा विषय नाही. 4-5 दिवसाचा 5-6 दिवसाचा गॅप नुसार खेळायचा. संभाजीनगर जिल्ह्यामधून आता हे शंकरपट कायमस्वरूपी इकडे भरवला जातो. सेमी तिकडे भरायला, सेमी इकडे भरायला लागलं. सॉरी, 3 फेऱ्याचं मैदान भरायला लागलं. तर याच्यावर काय चर्चा कराल तुम्ही की शंकरपट आणि 3 फेऱ्याचं मैदान, याच्या म्हणजे 3 फेऱ्याच्या मैदानाला आपल्याकडे वाव मिळेल का भविष्यात? जास्त आजच्या कंडिशन नुसार जर बघितलं आपण तर आहे त्याला वाव आहे. आणि बऱ्यापैकी लोकांना खेळायला पण स्वस्त पडतंय. शंकरपट हा वेगळा आणि 3 फेऱ्याचं मैदान हा वेगळा. दोन्ही खेळांचं वेगवेगळे वैशिष्ट्य आहेत. रस्ते वेगळे वेगळे आहेत. बरोबर. त्याच्यामध्ये सिंगल गाडी पळते शंकरपटामध्ये, तो पूर्णपणे खेळ याच्या वेगळा आहे. आणि त्याच्यामध्ये अशा काही वेगळ्या स्थिती नाही. वाव मिळणार दोघांना पण. शंकरपट हा पूर्णपणे वेगळा आणि जे खेळणार शंकरपट ती खेळणार आणि 3 फेऱ्याचं जे मैदान खेळणार ती खेळणारच आहे. बरोबर. तर बैलांचा जो विषय चालू होता आपला, तर देवाच्या नंतर माझ्याकडे तेज एक नावाचा बैल होता माझ्याकडे. हा, त्या बैलावरती मी फक्त फेरे वगैरे टाकलेली इकडं. त्या बैलाने माझ्या घरून जाऊन माझा तिकडं बैल वगैरे सांभाळतात म्हणून तिथं पोरं आहेत. गोगाव म्हणून गाव आहे, दुधोंडी म्हणून गाव आहे त्यांचं. तर एक विशाल सावंत म्हणून मुलगा आहे. दुसरा मुलगा हा तेजस पाटील म्हणून आहे. आणि त्याला सपोर्ट करणारी वांगीची पोरं आहेत. अनिकेत पवार म्हणून आहे, प्रणव पवार म्हणून आहे, आणि तिसरा आबा तांदळे म्हणून आहे. पोरं तिथं माझी बैल तिकडे सांभाळतात. हा बैल तिकडे घेऊन गेल्याच्या नंतर पुण्यात त्याने पहिला नंबर केला. दुसऱ्या दिवशी जाऊन पहिला नंबर केल्याच्या नंतर त्या बैलाने लगातार 1 महिना माझ्या नावावरती पळून, विशालच्या नावावरती पळून त्या बैलाने 1 महिना पहिला, दुसरा, तिसरा नंबर केला. तो दिल्याच्या नंतर समोरच्याला विकल्याच्या नंतर त्यांच्या पण दारात जाऊन त्यांनी बराच धुमाकूळ घातला. नावाजलेला आहे, तेज म्हणून नाव होतं त्याचं. त्याच्यानंतर माझ्याकडे लक्ष म्हणून बैल होता, आदात खोंड होता तो. त्याने शंकरपट 4-5 खेळलो असेल मी त्याच्यावरती. तर त्या बैलाने पण मला शंकरपटामध्ये 2रा नंबर हा पारितोषिक मिळवून दिला. माझ्याकडून दिल्याच्या नंतर तिकडे अविनाश अण्णा काशीत म्हणून नाव आहे त्यांचं, कात्रजचे आहेत. त्यांना मी बैल दिला होता, खोंड दिला होता तो. तर त्यांच्याकडे जाऊन पण त्या बैलाने भरपूर नाव केलं, अण्णाचं नाव केलं तिकडे. आता तो दिल्याच्या नंतर मग माझ्याकडे पुष्पराज तयार झाला. पुष्पराज चांगला पळतो. हो, पुष्पराज चांगला पळतो. कधी होते. आणि आमचं कसं आहे, आम्ही इतकं असं टिचून वगैरे काही खेळत नाही. बरोबर. आम्ही नाद म्हणून हा खेळ खेळतोय. आणि आमचं कसं आहे, गाडी मार खाल्ली, गटाला मार खाल्ली, सेकंडला जरी सेकंड नाही झाले शंकरपटामध्ये, आम्ही तसं रागच मानत नाही. बरोबर. आमचं हेतू एकच आहे की तो पळाला तर नाव आहे. बरोबर. तू जर नाही पळाला तर खूप लोक ओळखते. आणि आजची अशी कंडिशन आहे की तुमचा बैलच पळाला पाहिजे. तुम्ही कोण आहात, काय आहात, याच्याशी काही घेणं देणं नाही. तर त्या हिशोबाने आमचं आता पुष्पराज बऱ्याचशा याच्यामध्ये शंकरपटामध्ये बऱ्याचशा 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये नावाजलेला बैल आहे. याने
पहिल्यांदा कोणताही 3 फेऱ्याचा अनुभव नसताना आपल्या विटा म्हणून गाव आहे सांगली जिल्ह्यामध्ये. त्या विटा गावामध्ये विघ्नहर्ता केसरी म्हणून तिथं मैदान होतं आणि त्या मैदानात त्याने 3 फेरी पळून 1 नंबर केलेला आहे. त्याच्या नंतर इकडे आपल्या भागामध्ये पण बऱ्याच ठिकाणी तो फायनल मध्ये पहिला, दुसरा, तिसरा असा राहिलेला नंबर घेतो. हा नंबर घेतो. आणि काही गोष्टी असतात, कुठे फाटीचा प्रॉब्लेम असतो, कुठे पुढे रोखण्यासाठी प्रॉब्लेम असतो, तर होतात कधी इकडे तिकडे. तर आम्हाला त्याचं काही असं वाटत नाही. हे खर्चिक शोक करायचे म्हटल्याच्या नंतर घरातून विरोध असतो. नाही, मग तुमच्या घरातून विरोध? माझ्या घरातून मला कधीच विरोध झाला नाही. का झाला नाही त्याची वेगवेगळी कारण आहेत. माझे वडील हे नादिक होते. नादिक असल्यामुळे त्यांना कधी वाटलं नाही आणि मी त्यात व्यवस्थितपणे वागलो. सगळ्या गोष्टी करून माझे जे काय आहे व्यवसाय वगैरे ते सगळं करून मी नाद करतो. तुमचा काय व्यवसाय? काय व्यवसाय माझा दुधाचा होता. माझ्याकडे शेळीपालनच्या बकऱ्या आहेत बिटल जातीच्या. त्याच्यानंतर शेती आहे माझ्याकडे. प्लॉटिंगचा व्यवसाय करतो. तर हे सगळं करत आपण नाद करतोय. आणि तुमचा विषय होता की घरातून विरोध. तर वडिलांना नाद, आईला पण नाद. लहानपणापासून गाई म्हशी हे आमच्याकडे होत्या आणि आता पण आहेत. तर माझे जी वाईफ आहे त्यांच्या घरातल्यांना सगळ्यांना नाद आधीपासून. तिकडे पण त्यांची माझ्या हो सासऱ्यांची बैल पण 1 नंबरची होती. त्यांच्या काळामध्ये रेल्वेने त्यांनी बैल आणलेला इथं पडेगाव मस्के म्हणून आहेत ना पडेगावचे. त्यांच्या दावणीला खंड्या नावाचा बैल पळत होता आणि दुसरा काय पक्षा वगैरे काहीतरी नाव होतं त्याचं. तर त्या बैलासाठी त्यांनी जालन्यावरून बैल रेल्वेत टाकून इथं आणला होता आणि 1 महिना ते इथं राहिले. पायी पायी ते फिरून त्यांनी बरेचसे नंबर घेतले. त्यांना पण नाद आहे. आणि हे मुलांचं म्हणलं तर ह्या नादामध्ये आता मला नाही वाटत की कोणी मुलं याच्यात पडले पाहिजे. नवीन पोरांनी ह्या क्षेत्रापासून लांब राहायला पाहिजे. त्यांनी आधी आपलं शिक्षण, जे काही नोकरी व्यवसाय काय करता येईल ते करायचं आणि त्याच्यानंतर हा नाद करायचा. याच्यामध्ये कसं आहे, याच्यामध्ये कधी नंबर लागतो कधी लागत नाही. फिक्स असं काही नसतं. आज काही होऊ शकतं तर उद्या काही होऊ शकतं. त्यामुळे येणारा जो काही काळ आहे त्याला काही कोणी फिक्स ठेवलेलं नसतं. किती जरी पळणारा बैल असला तरी त्याला 1 दिवस हारावं लागतंय आणि कमी जरी असलं तरी त्याने आपल्या हिशोबातच करावं. संघटनेचं एखादं काम सांगा, एखादं मैदान सांगा की त्या ठिकाणी तुमचा अति मोलाचा वाटा त्या ठिकाणी तुमचा हे झाला असं तुमची गरज पडली त्या ठिकाणी. आता बऱ्याच ठिकाणी अशी कंडिशन येते. महत्वाचं मैदान हे शंकरपटाचं होतं, शिल्लोडचा होता. त्या ठिकाणी त्यांना माहिती नव्हती आयोजकांना. तर सगळ्या गोष्टी आम्ही समजून आणि जास्तीत जास्त बक्षीस तिथनं आपल्या बैलावाल्याला भेटतील या हिशोबाचं आम्ही काम केलं. त्याच्यानंतर हा झालटा गाव, ज्या आज आपण झालटा केसरी म्हणून आपण 3 फेऱ्यामध्ये ज्याचं नाव आवर्जून घेतो छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये, या गावात पण आपण बरीचशी अशी मदत करतो त्यांना संघटनेच्या माध्यमातून. मी आहे, मनोहर भाऊ आहेत, साईनाथ भाऊ हिवाळे आहेत, त्याच्यानंतर आमची किशोर भाऊ दिवटे आहेत, पखे पाटील आहेत, सुभाष कसारे आहेत, बाकीची माझी टीम सदस्य मंडळी आहेत. जसं आमचे जुने खेळणारे व्यक्तिमत्व भाऊसाहेब हिवाळे झाले, त्याच्यानंतर आमचे इस्माईल भाई कॅप्टन झालेत देवळाईचे. तर अशी बरीचशी मंडळी आमची म्हणजे. आणि आमचं असं आहे की ज्याला कोणालाही बोलवलं तर ती सगळी जातात तिथं मदत करतात त्यांना. आमचा हेतू एकच आहे की आमचा खेळ हा नाद हा चांगल्यात चांगला व्हायला पाहिजे, यासाठी आम्ही लोकांना मदत करतो. संघटनेची अजून काय नियमावली, काय महत्वाचं? बऱ्याचशा लोकांना काही लोक खेळ भरवणाऱ्याला म्हणजे ती जी समिती असते त्या समितीला ठीक आहे ती माहिती असेल, पण बऱ्याचशा मंडळींना बैलगाडा मालकांना
काही नियम अटी अजूनही माहिती आहे. तर काय काय नियम आहे थोडक्यात सांगा. बघा आजकाल असं आहे ना संदीप भाऊ, सगळ्यांना सगळं माहिती आहे. सगळे व्हॉट्सअप चालवतात, सगळ्याकडे अँड्रॉइड मोबाईल आहे, स्मार्टफोन आहे, सगळ्या गोष्टी आहेत, माहिती असतात. जाणून बुजून चुका करणं ही माणसाची काय म्हणतात त्याला, थेरी असते आणि ती करतात लोक. ती करू नये. माणसाने ज्या अटी नियमाला आपण जे कायद्याने दिलेले आहेत आपल्याला अटी नियम, जे जिल्ह्याने बनवलेले अटी नियम आहेत त्या पाळाव्या, 100% पाळाव्या, त्या कोणत्याही असो. कारण आपण चुकलो नाही पाहिजे. आपण जो खेळ खेळतो त्या खेळाची आपल्याला पूर्ण माहिती पाहिजे. आणि आपण माहिती आपल्याकडे नाहीये तर आपण विचारून घ्यायला पाहिजे की हा खेळ कसा खेळायचा, काय खेळायचा, काय अटी नियम आहेत. आता सगळ्यांना PDF आम्ही पाठवलेले आहेत, सगळ्या ग्रुपला माहिती आहे की कायद्याचे काय अटी नियम आहेत, जिल्ह्याचे काय अटी नियम आहेत, शंकरपटाचे काय अटी नियम आहेत, 3 फेऱ्याच्या काय अटी नियम आहेत, हे सगळ्यांना माहिती आहे. काय असं वेगळं सांगायची गरज नाही. बरोबर. पण जाणून बुजून करतात काही लोक, पण आपल्याला त्याबद्दल काय बोलायचं नाही. आतापर्यंत म्हणजे तुम्ही बऱ्याचशा पटावर गेले असतील, मैदानात गेले असतील, किती मैदान तरी अंदाजे काही आयडिया तर असं सांगता येणार नाही. कारण मी 2005 पासून जेव्हापासून सुरुवात केली तर 2005 पासून माझ्याकडे 3 गावरान बैल असताना मी फक्त आजूबाजूचे 10-12 पट असं माझं ठरलेलं असायचं किंवा ह्या 2-4 पटाला आपण जायचं. त्याच्यानंतर मी फक्त पट शिकण्यासाठी 5 वर्ष घालवले. 2008-2005 म्हणजे 3 वर्ष घालवली. फक्त बघायला जायचो काय करावं लागतं, काय पाहिजे, दोर पाहिजे, त्याला शिवळ पाहिजे, काय आपल्याला रिंगी कशी पाहिजे, आपल्या भागात रिंगी म्हणतात त्याला, आपल्या छकड्याला. तर ह्या सगळ्या गोष्टी शिकण्यासाठी 3 वर्ष घालवले. त्याच्यानंतरचा काय फरक असतो गाडीचा, रिंगी आणि याच्यामध्ये? आपल्याकडे कोणती गाडी पळते? आपल्याकडे रिंगी पळते आणि ज्याला सगळेजण नाशिक छकडा म्हणून म्हणतात. पश्चिम महाराष्ट्रामध्ये सातारा गाडा पळतो. आता पहिला पूर्वी होता खूप मोठा फरक, पण आता काही फरक राहिलेला नाही. कारण सगळं जितकं योग्य बैलाला पळण्यासाठी होईल तितकं लोकांनी व्यवस्थित असं बनवलेलं. आणि लाकूड आणि पोकळ पायपाचा लोखंड ह्याच्यामध्ये दोघांची तडजोड जर बघितली तर एक 4-5 किलोचा फरक यायला पाहिजे. असं काही. आपल्याकडं लाकडाची गाडी? हो, लाकडाची आहे, लोखंडीची पण आहे. दोन्ही पण लोकांनी बनवलेली आपल्याकडे आता. हो, आणि चांगली आहे दोन्ही पण. आता मला वाटतं सातारा गाडा पण आपली लोक बनवायला लागली इकडे. आता माझ्याकडे तर पहिल्यापासूनच सातारा गाडा पण आहे, रिंगी पण आहे, आपल्या नाशिक छकडा ज्याला म्हणतात ती पण आहे. अजून एक महत्वाचा, तुमच्या सोबत बसलेले तजनबाई यांचं आणि तुमचं नातं सांगा. आणि यांचं आमचं हा संपर्क कधीपासून आहे? कारण की तुमच्या नावाशिवाय ते पूर्ण होत नाही, त्यांच्या नावाशिवाय तुम्ही पूर्ण होत नाही. बरोबर आहे. आता याच्यामध्ये आम्ही जुळलो बघा. त्यांच्याकडे एक शंकर नावाचा बैल पळत होता आणि माझा जपकड नावाचा बैल पळत होता. तेव्हापासून आम्ही एकत्र आलो. आणि एकत्र येण्याचं कारण आमचा राजूभाऊ चंदवाडे म्हणून आहे, झरीचे ड्रायव्हर, आमचे जुने ड्रायव्हर. तर ती आणि तजनबाई सोबत राहायची आधी आणि माझ्यापेक्षा पूर्वीपासून खेळतात. तर आमची ओळख इथे शामवाडी म्हणून गाव आहे पळशीजवळ, तिथून झाली. आणि मग आम्ही तो शंकर पण पळवला, आमचा जपकट पण पळवला, आम्ही सोबतच राहायला लागलो. तेव्हापासून आजपर्यंत म्हणजे 2000 जवळपास 8-9चा दरम्यान असेल तेव्हापासून आम्ही सोबत आहे, आतापर्यंत सोबत आहे. माझे दुसरे सहकारी मित्र आहेत जगनदादा मगरे म्हणून, ती मला आमच्या सोबत 2005 पासून सोबत आहे, माझ्या अजूनही सोबत आहे. माझी जी जुनी टीम आहे ती जशी तशी आहे. आणि याच्यामध्ये काय ना मला लालच आहे ना त्यांना लालच आहे, बरोबर, कोणत्याही गोष्टीची. आम्ही एकमेकाला समजून घेणारे सगळी माणसं. आमचा राजूभाऊ असेल, त्याने काही जर सांगितलं की आपल्याला ह्या बैलात पळवायचं तर आम्ही त्याच्यात पळवतो. असं काही नाही की आम्ही तो बैल नाही म्हणत नाही. आता माझ्याकडे चालू रनिंगला 3 धुरकरी आहेत. आमचा एक झरी बोडक्याचाच हाकीम आहे, त्याच्यानंतर दीपक ड्रायव्हर म्हणून गेवराईचा आहे, छोटू धुरकरी म्हणून आपल्या जटवाड्याचा आहे. आमचा त्यांच्या आधीचा धुरकरी होता किशोर ड्रायव्हर, विठ्ठल ड्रायव्हर.
ही सगळी मंडळी माझी होती आणि ती आजही सगळी सोबतच आहे. बरं. आता मला नवीन जुळलेला शिरू आहे, यांचा लहाना भाऊ भरत. बरं. मग आम्हाला लाईव्ह साठी आणि पूर्ण गट कोणत्या गटामध्ये गाडी निघते आणि कोणत्या तासावर निघते हे सांगण्यासाठी आमच्याकडे अमोल आहे. बरं. अशी बरीचशी मंडळी माझी. आता अजून एक आमच्या टीम मध्ये ऍड झालेले पकाभाऊ आहेत मंगळापूरचे. बरं. आमची अशी टीम आहे की मी असलो नसलो तरी काही गरज नाही, ही सगळी मंडळी तिथं जाणार, बैल व्यवस्थित आपली हाकलून वापस येणार. बर. संघटनेचे प्रतिनिधित्व करत असताना मी हा प्रश्न विचारायला नको, पण प्रत्येकाची आवड निवड असते. या क्षेत्रात कोणता तुमचा आवडीचा बैल आहे? आवडीचं तर माझे सगळेच आहे. जी जिंकतात ती पण, जी हरतात ती पण. बर. याचं कारण आहे की आजचा खेळ आहे म्हणून आजच जिंकलेला बैल हा आपला आवडीचा नसतो. तरी एक वैयक्तिकरित्या सांगा, जसं मी सांगाल समजा मला एखादा अमुक बैल जुन्या याच्यामध्ये जर तुम्ही सांगशाल तर माझ्या आवडीचा माझा बैल चिमण्या आणि एक आमच्या प्रल्हाद भाऊ चव्हाण म्हणून जांभळीचे, त्यांचा एक देवा पळत होता. त्यांच्या आधीचा जर सांगशाल तर एक रणवीर म्हणून बैल पळत होता आमच्या पखे पाटलांचा, आणि त्याच्यासोबत पळणारा तेजा म्हणून बैल जो विलास पवार झिरपी यांचा होता. ही गाडी पण चांगली पळायची. त्यानंतर आता चालू रनिंगच्या कंडिशन मध्ये जर विचार झाला आणि बाहेरचे त्या काळाचे बाहेरचे जर बैल माहिती घ्यायची असेल तुम्हाला तर लक्ष्य म्हणून पळत होता. करुण शेठ म्हणून आहेत मुंबईचे, त्यांचा बैल होता तो. तर ही बैल आणि आता चालू रनिंगच्या काळामध्ये आता आवडणारा तर बकासूर पण आहे. आपल्या भागातला म्हणला तर लखन आहे. त्याच्यानंतर बब्या आहे बुलढाण्याच्या. आता त्या बैलाने पण भरपूर अशा शर्यतीमध्ये आपल्या शंकरपटामध्ये पण गाजवलं, तिकडे पण गाजवलं. तसंच लखन आता रनिंग मध्ये इकडे पण गाजवतो शंकरपटामध्ये आणि तिकडे पण 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये गाजवतो. तर बैल भरपूर आहेत. आता तिकडची बैल बकासूर आहे, मांगडे दादाचा सुंदर आहे, भारत आहे, जुना पळणारा सोन्या आहे. त्या लोकांशी आहे संबंध तुमचा, संपर्क? हो आहे, सगळ्यांशी संपर्क आहे माझे आणि चांगले संबंध आहेत. आमचे रेठे बुद्रुकचे आनंद आप्पा म्हणून आहेत, त्यांच्याकडे बैल एक राजा नावाचा चांगला पाहायचा. त्यांच्याकडनं शिकायला भेटतं का? हो नक्कीच. मी तर बघा माझा स्वभाव असा आहे की लहान आपल्याकडं ठीक आहे समजा हप्त्यातून एखादा खेळ, पण तिकडं तर कायम प्रतिदिवस खेळ चालतो. हो, तर शिकायला भेटतं काही? हो नक्कीच, नक्की शिकायला भेटतो. माझा म्हणजे अशी मनस्थिती आहे की आपण लहान मुलगा जरी असेल त्याचं पण ऐकतो, आणि एकदम जुनी लोक जरी असली 70-75च्या वयाची त्यांचं पण आपण ऐकून घेतो. त्यांच्याकडून आपल्याला शिकायला भेटतं ते काय बोलतात, काय चांगल्या गोष्टी धरायच्या आणि वाईट गोष्टी सोडून द्यायच्या. आता तिकडं कसं, आता आमचे नवीन सहकारी मित्र झालेले आहेत. आमचे शेवाळे आबा असतील, संघटनेचे अध्यक्ष अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे. त्याच्यानंतर उपाध्यक्ष तर आनंद आप्पा पैलवान रेठे बुद्रुक हे आहेत. त्याच्यानंतर धनाजी तात्या आहेत, उदय दादा आहेत, आणि आमचे सचिव महाराष्ट्र राज्याचे विलासराव देशमुख पैलवान वयचे आहेत. ते खूप सहकार्य करतात. बऱ्याचशा गोष्टी त्यांच्याकडून पण शिकायला भेटतात, माझ्याकडून पण शिकायला भेटतं. म्हणजे आमचं चालू असतं, सगळ्यांचं बोलणं असतं. चांगल्या गोष्टी आहेत. तिकडच्या भागात पण बऱ्याचशा संपर्क आहेत. एक शेवटचा प्रश्न, म्हणजे शेवटचा एक सगळ्या बैलगाडा मालकांसाठी किंवा दूरकऱ्यांसाठी, त्यांच्यासाठी संघटनेच्या काही नियमाती तर ठीक आहे तुम्ही अगोदर सांगितलं, पण काय सूचना कराल संघटनेच्या वतीनं? संघटनेच्या वतीनं माझं एकच सांगणं आहे की अटी नियम आपण सगळ्यांनी पाळाव्या. ज्या कायद्याने दिलेल्या आहेत त्या पण पाळाव्या, त्याच्यानंतर ज्या जिल्ह्यांनी दिलेल्या आहेत त्या पण पाळाव्या, आणि काटेकोरपणे पाळाव्यात. याच्यामध्ये ज्याला समजत नाही त्याने समजून घेण्याचा प्रयत्न करायला पाहिजे आणि रीतसर खेळायला पाहिजे.
कारण हा खेळ आहे, खेळ खेळत असताना खेळ खेळासारखाच खेळायला पाहिजे, बरोबर. असा विषय आहे. चालेल, धन्यवाद. धन्यवाद, नमस्कार.